छत्रपती संभाजीनगर येथील स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर बहुउद्देशीय क्रीडा संकुल कामाचे भूमिपूजन राज्याचे गृहमंत्री आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तर या मैदानाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पूर्व मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे प्रयत्नशील होते। स्वर्गीय राजीव गांधी मैदानाचे विकास आणि मल्टी पर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉलचा भूमिपूजन सोहळा शनिवारी पार पडला। हे पूर्व मतदारसंघातील सर्वात मोठे मैदान असून पुढील 3 महिन्यांत या मैदानाचे कायापालट होणार आहे। यासाठी जवळपास 1,20,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। तसेच शहरातून ऑलिम्पिक खेळाडू तयार होतील। इनडोर खेळ घेण्यात येणार असल्याने खेळाडूंना याचा उपयोग होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। नगरपालिका आपल्या दारी म्हणजे महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्तापासून सर्व अधिकारी यांना घेऊन रोज एक वार्डामध्ये मी जात होतो, त्यातल्या समस्या समजून घेत होतो आणि त्यामध्ये मॅक्झिमम लोकांना फायदा कसा होईल असं हे काम करत होतो। पण ते जुने दिवस होते। पण महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून जे मला अनुभव मिळाला श्रीकांतजी, तर तोच अनुभव मला राज्यसभेमध्ये कामाला येतो। यावेळेस मी राज्यसभेच्या म्हणजे उपराष्ट्रपतीच्या चेअरवर बसण्याची मला या अधिवेशनामध्ये 3 वेळेस संधी मिळाली। अध्यक्ष म्हणून मी करत होतो त्यावेळेस मला माझं महापौर पद आठवत होतं। मी महापौर असताना जसं नगरसेवकांना कंट्रोल करत होतो तेवढी वेळ आली नाही, पण त्या धर्तीवरती मी राज्यसभेच्या सदस्यांना सुद्धा तिथं कंट्रोल करण्याची मला संधी मिळाली। एनिवे, आपल्या शहराच्या विकासासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो। पण सध्याचे प्रशासक माननीय श्रीकांतजी डबल जी यांनी जे काम केलं ते विशेष आहे। त्यांनी मलाही खेळू द्या म्हणून खेळाचे मैदान विकसित केले। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आठवत आहे, 1999 साली मी ज्यावेळेस पहिल्यांदा महापौर झालो त्यावेळेस मी गोविंदभाई श्रॉफ यांना भेटायला गेलो। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं, तुम्ही सगळ्या गोष्टी कराल, रस्ते कराल, ड्रेनेज कराल, पाणी कराल, पण त्याहीपेक्षा जर महत्त्वाचं काही असेल तर गोरगरिबांच्या मुलाचं शिक्षण महत्त्वाचं, शाळा सुद्धा। आणि आता श्रीकांतजी, आपल्याला जर काही फिजिकल काम नाही राहिलं असेल तर शाळा सुधारण्याचं तुम्ही काम सुरू केलं आहे, पण त्याच्यामध्ये बराच काही स्कोप आहे। तुम्ही काही शाळा निवडल्या असतील, पण माझी आपल्याला सूचना आहे की तुम्हाला जी लागेल ती आम्ही मदत करू, पण महानगरपालिकेच्या काही शाळा CBSE पॅटर्नमध्ये येतील का त्यासाठी प्रयत्न करा। मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर यावेळी ते म्हणाले की काल एका सभेमध्ये तानाजी सावंतांनी एका वृद्ध शेतकऱ्याच्या संदर्भात जे वक्तव्य केले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी वर्गातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आलाय। मी सुरुवातीलाच अखंड शेतकरी वर्गाची मनापासून माफी मागितली आहे। एकनाथ शिंदे हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत। शिंदे हे शेतकरी पुत्र आहेत। आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत। शेतकऱ्यांविषयी शिवसेनेच्या मनात आदर आहे। पुन्हा एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो असेही ते यावेळी म्हणाले। काल एका सभेमध्ये माननीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी एका वृद्ध शेतकऱ्याच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यानंतर तमाम महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मधून रोष व्यक्त केला चाललाय। आम्हालाही फोन आले आणि मी सुरुवातीलाच शिवसेना पक्षाचा अधिकृत प्रवक्ता म्हणून तमाम शेतकरी बांधवांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो। माननीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी नेमकं कुठल्या परिस्थितीमध्ये हे वक्तव्य केलंय हेही आपण बघणं गरजेचं आहे आणि विरोधकांनी या गोष्टीचं भांडवल न करता पक्षाची आमच्या भूमिका काय आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत। शिंदे साहेब शेतकरी पुत्र आहेत। शिंदे साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना घेतलेल्या आहेत, भविष्यातही आणणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड मोठा आदर शिवसेनेच्या मनात आहे, शिंदे साहेबांच्या मनात आहे। त्यामुळं कुणीही या गोष्टीचं भांडवल न करता आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे ही अपेक्षा, आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी सगळ्या शेतकऱ्यांची मागतो।